नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्यात काही जिल्हे असे आहे ज्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर बघणार आहोत आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघणार आहोत विदर्भामध्ये. तर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा, काही भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला नागपूर, लखनपूर, उमरेड हा जो काही परिसर आहे, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काटोल, सावनेर, रामटेक तसे या ठिकाणी धवळपूरचा परिसर आहे. या सर्व काही परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पांढरनाथ, सवसर, नरखेड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते. नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढत आहे. नागपूर जिल्ह्याच्या पश्चिमेला जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याकडे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला सवारी, भंडारा, वार्थी तसंच खात, मौदा, शिवाजीनगर, असोली हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तसे या ठिकाणी तुमसर, जांभळपाणी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, गोंदियाकडे जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण तर गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदियामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो. सायंकाळच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता गोंदियामध्ये आहे. तसंच इकडे गडचुलीचे जर वातावरण बघितले तर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला गडचुलीमध्ये देखील बघायला मिळू शकतो. इकडे ब्रह्मपुरीचा परिसर आहे, तळोदी, आरमोरी तसंच मालेवाडा, धनोरा, गडचुली मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. जेलर, चामोर्शी, मोल तसंच या ठिकाणी पोंभुर्णा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. चंद्रपूरकडे राजुरा तसं या ठिकाणी चंद्रपूर, पोंभुर्णा, गोंडपिंपरी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढत आहे. सायंकाळी पावसाचा जोर कमी होत आहे चंद्रपूरकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये. भद्रावती, मोहर्ली, वरोरा, वणिकायरचा परिसर या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, जो पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय यवतमाळच्या पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल. वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याकडे आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला वर्धा, पवनार, सेलू, केलझर तसंच बारबडी, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपणे जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरी यवतमाळमध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, अमरावतीकडे देखील दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. अमरावती, चांदूर, आर्वी, तळेगाव, कारंजा, काटोल हा जो काही परिसर आहे, मोर्शी, बोरुड, नरखेड सर्वत्र या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. अचलपूर, चिखलदरा, हिरासाल, धारणी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, अकोलामध्ये आजचे वातावरण जे आहे, अकोलामध्ये पावसाचा जोर कमी आहे. या ठिकाणी ढगाळ वातावरण, ऊन सावलीचं खेळ बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकते. पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे आहे अकोलामध्ये. आता वाशिममध्ये जर बघितलं दुपारनंतरचे वातावरण तर वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. ऊन सावलीचं खेळ बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी आहे वाशिममध्ये. बुलढाणाकडे देखील आज पावसाची शक्यता कमीच आहे. ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून तुरळक ठिकाणी होऊ शकते हलक्या सरी, शक्यता कमीच आहे. जळगाव जिल्ह्याकडे खानदेशात जर बघितलं, जळगाव, धुळे जिल्ह्याकडे तर जळगाव आणि धुळे जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त आहे. पावसाची शक्यता कमी आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं जळगाव, धुळे, नंदुरबारकडे विखुरलेल्या स्वरूपात एकदम हलक्या सरी बघायला मिळू शकते. ऊन सावलीचं खेळ बघायला मिळेल. पावसाचा जोर मात्र कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे ते विदर्भासाठी पावसाचे वातावरण आहे. विदर्भात बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. आणि इकडे खानदेशात पावसाची शक्यता फार काही नाही. किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता आहे. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच इकडे रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी. नाशिक जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील. मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता, हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. पुणे जिल्ह्याकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. पावसाचा जोर कमीच आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात आणि हलक्या सरींची शक्यता आहे. साताराकडे पावसाचा जोर कमीच आहे. हलक्या सरींची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही.
आणि मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं, छत्रपती संभाजीनगर झालं, जालना जिल्हा झाला, पावसाची शक्यता या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. बीड झालं, धाराशिव झालं, लातूर झालं, या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आहे. ऊन सावलीचा खेळ, काही ठिकाणी हलक्या सरी. नांदेड, परभणीकडे, हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये मात्र पावसाचा जोर वाढत आहे 10, 11 आणि 12 तारखेला. आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी तुमचं गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.